हेलो स्टूडेंट, गुड मॉर्निंग. स्टडी करता की नाही? हां, ऑनलाईन स्टडी करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके. मग काय, आता तुम्ही वर्ब लिहिले. हॅव यू रिटन वर्ब्स? पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल सुरू करा. बरोबर. स्टार्ट पास्ट टेन्स अँड पास्ट पार्टिसिपल. मिनिमम 1000, 10,000. ओके. न्यू वर्ब्स, न्यू पास्ट टेन्स, न्यू बरोबर पास्ट पार्टिसिपल. म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारचे काळ हे लिहिता येतील. वी विल बी राईट एनी टेन्स, व्हॉट एवर इट मे बी. फ्युचर टेन्स, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स. बरोबर. काल आपण कंटिन्युअस टेन्स पाहिले. कसे पाहिले? ही हॅज बीन गोईंग टू स्कूल. ही हॅज गॉन टू स्कूल. किती फरक आहे बघा. प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये सम व्हॉट डिफरंट इन बिटवीन टू. बरोबर. पास्ट हा सिम्पल पास्ट कसा होतो? ही वाज, बरोबर की नाही? ही वाज येईल, सी वाज येईल, किंवा दे आर. बरोबर. दे वेअर, आरचा पास्ट टेन्स वेअर होईल, नाही का? असे साधे साधे काळ. लगेच त्याचं वर्ब म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस. कंटिन्युअस कसा? ही वाज वर्किंग इन द फील्ड. बरोबर. दे आर प्लेइंग. बरोबर. काय खेळतात ते? क्रिकेट ॲज वेल ॲज फुटबॉल. असं लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. आय एम रायटिंग. आय एम रायटिंग म्हणजे कोणता काळ आला? प्रेझेंट टेन्स. पण प्रेझेंट टेन्समध्ये कोणता? कंटिन्युअस. म्हणजेच काय? चालू वर्तमान काळ. आय राईट अ लेटर. साधा आहे. आय राईट अ लेटर. मी पत्र लिहितो. परंतु ही राईट अ लेटर येईल का? नाही येणार. कारण तृतीय पुरुष एकवचनी. ही राईट्स, सी राईट्स. बरोबर. दे राईट येईल, वी राईट येईल. इट राईट्स, दे राईट, वी राईट. बरोबर. अशा प्रकारे साध्या वर्तमान काळात ही, सी राईट्स. परंतु वी, दे हे राईट प्लुरल आणि सिंग्युलरमध्ये. कळलं? असे शब्द तुम्ही लिहित चला. आज आपण 5-6 वाक्य स्पीकिंग इंग्लिशचे एकच आहे, तुम्हाला जास्त समजतील. आता स्पीकिंग इंग्लिश एक्झाम्पल्स आहे. हे बघा. पिओन हू इज वर्किंग इन द स्कूल. शिपाई जो शाळेमध्ये काम करतोय. डॅश डॅश द चेअर. डॅश डॅश द चेअर म्हणजे काय? पिओन हू इज वर्किंग इन द स्कूल हॅज टिंब टिंब द चेअर. कंसात दिलं आहे ब्रोकन आणि ब्रेक. इथे काय येईल? ह्याज आलं आहे. मग ह्याच्या पुढं तुम्हाला माहिती आहे काय होईल? क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे V3 म्हणजे ब्रोकन होईल. इथं काय होईल? ब्रोकन. BROKEN. शिपायाने जो शाळेत काम करतो त्याने काय मोडली? खुर्ची मोडून टाकली. बरोबर. असं बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे मराठी, आणि लिहिता आलं पाहिजे इंग्लिश. हे लिहिता सहज येईल. 2-4 महिन्यात तुम्ही सुधारणार. लास्ट नाईट द कॅट. कालच्या रात्रीला मांजर काय करते काय माहिती. लास्ट नाईट द कॅट डॅश डॅश इटन द माऊस. बघा. मग लास्ट नाईट द कॅट डॅश डॅश इटन द माऊस म्हणजे कॅट ह्याव नाही येणार. वी आणि दे असेल तरच ह्याव. मग आता काय यायला पाहिजे? ह्याव नाही म्हणजे हॅज यायला पाहिजे. म्हणजे हॅज इटन. बघा. हॅज इटन. आय असतं तर ह्याव इटन. दे असतं तर ह्याव इटन. बरोबर.
वी असतं तर हॅव इटन, परंतु नाही कॅट आहे. काय आहे? कॅट हॅज इटन. पिऊन हा सुद्धा हॅज लागला आहे, म्हणजे रामा, गोपाल, श्यामा, ही, सी, सीता, मीता ह्याचंच लागणार, ह्याचंच. फक्त वी आणि दे असं त्यांच्यापुढे यावं. आता गोपाल टिंब टिंब ड्रिव्हन द कार. गोपाल डॅश डॅश ड्रायव्हन द कार. ड्राईव्ह म्हणजे चालवणे, ड्रायव्हिंग चालवत आहे. पण ड्रिव्हन V3 पास्ट पार्टिसिपल आहे, साधं वाक्य नाही आहे. मग काय येईल? गोपाल हॅज येईल का वाज येईल? वाजता येणारच नाही, म्हणजे हॅज. बरोबर. आज तुम्हाला परफेक्ट समजेल हॅज आणि हॅव कुठे वापरायचा. आज परफेक्ट समजेल तुम्हाला हॅज आणि हॅव कुठे वापरायचा. यू विल गेट अ टेक्निक अबाउट द हॅज अँड हॅव. बरोबर. आता इंग्लिश वाक्य तुम्हाला सहज करता येतील. हिज फ्रेंड डॅश डॅश कॉल हिम. हिज फ्रेंड, फ्रेंड म्हणजे मित्राने काय कॉल हिम, बोलवलंय. काय होईल मग? हॅड काय? हॅज. हॅड तर येऊ शकत नाही, कारण इथं भूतकाळ आहे. मग काय येईल? हॅज. म्हणजे गोपाले. कोण आहे तो? गोपाले. हिज फ्रेंड हॅज कॉल्ड हिम. त्याच्या मित्राने त्याला बोलवलं. द ट्रेन डॅश डॅश स्टार्टेड. बघा निर्जीव आहे का नाही? ट्रेन. मग इट पण येतं ना त्याला. इटला काय येतं मागे सांगितलं तुम्हाला. इट, सी, रामा, गोपाल, ही सगळ्यांना काय येतं? हॅज येतं. पण वी आणि दे हॅव येतं, म्हणून इथं काय येईल? हॅज येईल. काय येईल? हॅज येईल. ओके. आता गणेश स्टडीड मॅथ अँड सायन्स. गणेश आहे का नाही मुलगा, तो काय करतो? त्याने मॅथ आणि सायन्सचा अभ्यास केला. कशाचा अभ्यास केला? मॅथ, गणित आणि सायन्सचा अभ्यास, गणित आणि विज्ञानचा अभ्यास केला. मग ते हॅव येईल काय? ते नाही येणार, म्हणून हॅजच येणार. बघा आता आज परफेक्ट तुम्हाला कळेल हॅज आणि हॅव कुठे वापरायचे. मित्र हो, मित्र हो, चांगल्या प्रकारचं हॅज कसं वापरायचं आज तुम्हाला परफेक्ट नॉलेज आलेलं आहे मित्र हो. आणि तुमचे ग्रामरचे 10 मार्क कंटिन्यू झाले 100%. हॅज आणि हॅव नंतर ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, ॲज वेल ॲज. बरोबर की नाही? अफ्रेड ऑफ, फ्रेजेस, हे सगळं आपण म्हणी वगैरे सांगितलेलं आहे. त्याचा अभ्यास करा. वहीत नोंद ठेवली ना तुम्ही? 200 पेजेस वही करा प्रत्येकाला. मॅथला 200, इंग्लिशला 200. ओके. अभ्यास करा, मार्क घ्या. एन्जॉय.